Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. अजितदादांप्रमाणे एकनाथ शिंदेंचा घात होऊ शकतो. दादा कसे गेले हे सगळ्यांना माहिती. शिंदेंच्या शिवसेनेचे माळशिरस पंचायत समिती सभापती दत्तात्रय मगर यांचं मोठं वक्तव्य. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस. कर्जमाफीच्या अटी हटेपर्यंत माघार नाही. चर्चेसाठी निमंत्रण देणाऱ्या कृषीमंत्र्यांसमोर रोहित पवारांची भूमिका. मुंबईमध्ये जैन धर्मगुरूंच्या चालण्यासाठी आखलेल्या पांढऱ्या पट्टीमुळे पुन्हा वाद. दादरमध्ये मराठी जैन आमने सामने, तर मनसेच्या अल्टिमेटम नंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पांढरी पट्टी पुसून या ठिकाणी काळा रंग मारलाय. जैन धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू. काँग्रेसकडून संदीप देशपांडेंना सुपारी. आम्ही सुद्धा बांगड्या भरल्या नाहीत. पांढरी पट्टी पुसल्यानंतर निलेश चंद्र मुनी यांचा इशारा. महापालिकेमध्ये पांढऱ्या पट्टीचा वाद उपस्थित करणार. पट्टी आखण्यास कुणीही परवानगी दिली नव्हती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला पाहिजे. किशोरी पेडणेकरही आक्रमक. उद्धव ठाकरे उद्या मातोश्रीवर खासदारांची बैठक घेणार. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर ठाकरे अलर्ट. ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा दावा. ऑपरेशन टायगर करणार म्हणणाऱ्यांचं शहांनी 100 वेळा ऑपरेशन केलं. संजय राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेला खोचकटोला. सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीसंदर्भात महायुतीची बैठक. शिवसेना राष्ट्रवादीचे नेते मात्र अनुपस्थित. मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटलांच्या गैरहजेरीमुळे महायुतीमध्ये बिघाडीची चिन्ह. कुठल्या गाडीत बसू अशी आमची अवस्था. सातारा सांगली विधान परिषदेसंदर्भात मंत्री शंभूराज देसाईंचं वक्तव्य. तर निवडणुकीमध्ये स्थानिक वाद होत असतात, वरिष्ठ तोडगा काढतील. पंकज भोयर यांची प्रतिक्रिया. नाशिक पाठोपाठ जळगावातील बंड सुद्धा शमलं. उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत भेटीनंतर महायुतीच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंची माघार. महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याच्या शिंदेंच्या सूचना. जळगावात भाजपला पाठिंबा दिल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटलांकडून खंत व्यक्त. तर आमची बाजू भक्कम असून सुद्धा जागा सोडावी लागली. गुलाबराव पाटलांची नाराजी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासाठी शरद पवारांनी कुणाला प्रस्ताव दिला नाही ना पवारांना कुणाचा प्रस्ताव आला. काँग्रेसचा दावा सुप्रिया सुळेंनीही फेटाळला. पंतप्रधान मोदी पंडित नेहरूंच्या खूपच पुढे आहेत. मोदींची पंडित नेहरूंशी तुलना होऊच शकत नाही. शरद पवारांच्या वक्तव्यावरून मंत्री चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर. अयोध्येच्या राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करा. मंदिर समितीकडून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मागणी. दानपेटीतनं 5 कोटी रुपये चोरीला गेले होते. प्रणित मोरेच्या शोमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सेजल पवारवर अखेर केईएम प्रशासनाची कारवाई. 15 दिवस महाविद्यालयासह रुग्णालय आणि वसतिगृहात येण्यापासून मज्जाव. तर ही शिक्षा की सुट्टी? केईएमच्या कारवाईवर नेटकऱ्यांचे सवाल. वादग्रस्त स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेचा अखेर माफीनामा. तर माझी सगळ्यात मोठी चूक होती, मला एक संधी द्या, चांगला माणूस बनवून दाखवीन. सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत प्रणित मोरेची दिलगिरी. ठाणेकरांवरील पाणी संकट गडद. तर जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 33% पाणीसाठा. टँकरनं पाणी पुरवठा सुरू. औद्योगिक क्षेत्र, गृहसंकुलांमध्ये पाण्यासाठी टँकरच्या लांबच लांब रांगा. छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणातही केवळ 28% पाणीसाठा शिल्लक. पाऊस लांबल्यामुळे 4000 उद्योगांवर पाणी कपातीचं संकट निर्माण. 2.5 लाख कामगारांच्या रोजगारावर टांगती तलवार. आसामच्या जोरहाट विमानतळावर भारतीय हवाई दलाचं AN-32 हे विमान कोसळलं. दुर्घटनेमध्ये वायुदलाचे 5 जवान शहीद. तर एका जखमी पायलटवर उपचार सुरू. दुर्घटनेसंदर्भात चौकशीचेही आदेश. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.